गणित गुरु या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. इयत्ता 10वी विषय जलसुरक्षा अंतर्गत मूल्यमापनांतर्गत उपक्रम व प्रकल्प कार्यपुस्तिका यामधील जलगुणवत्ता उपक्रम क्रमांक 11. उपक्रमाचे नाव पाण्याच्या घरगुती वापरातून तयार होणाऱ्या सांडपाण्याचा पुनर्वापर करणे. उपक्रमाचा उद्देश व महत्त्व. आज पाण्याकडे वेगवेगळ्या दृष्टीने पाहिले जाते. पावसाचे पडलेले पाणी हिरवे पाणी म्हणून ओळखले जाते. नदी, सरोवर, विहीर यातील पाण्याला निळे पाणी म्हणतात. आंघोळ करून जे पाणी वाहते त्या पाण्याला करडे पाणी म्हणतात. तर शौचालयातून बाहेर पडणाऱ्या पाण्याला काळे पाणी म्हणतात. या करड्या पाण्याला आणि काळ्या पाण्याला आपण शुद्ध केले तर त्या पाण्याचा पुन्हा वापर शक्य आहे. वापरानंतर जे सांडपाणी तयार होते ते वापरल्या गेलेल्या पाण्याच्या 75% ते 80% पेक्षा जास्त असते. अशा वेळी जर या 80% पाण्याला आपण शुद्ध केले तरच आपल्याला तेवढे पाणी उपलब्ध होईल. यामुळे पाण्याचा जास्तीत जास्त वापर होईल. उपक्रमासाठी नियोजित कालावधी. हा उपक्रम पूर्ण करण्यासाठी नियोजित कालावधी 6 दिवस आहे. साहित्य व उपकरणे: पेन, पेन्सिल, नोंदवही, मोबाईल, लॅपटॉप, पुस्तक, संदर्भ ग्रंथ इत्यादी. उपक्रमाची कार्यपद्धती. पाण्याच्या घरगुती वापरातून तयार होणाऱ्या सांडपाण्याचा पुनर्वापर कसा व कोणत्या गोष्टीसाठी केला, त्याची कार्यवाही, खर्च, फायदे व उपयुक्तता इत्यादी संदर्भाने सविस्तर माहिती. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय काय कार्य करतो आणि ते करत असताना पाण्याचा वापर कसा करतो व यामुळे सांडपाणी कसे तयार होते याचा अभ्यास करणे. घरातील बाथरूम, स्वयंपाकघर, टॉयलेट, वॉश बेसिन्स, सिंक्स यातून ते निर्माण होते. संडासातील मैला, खरकटे, भाजीपाल्याचे अंश, धार्मिक विधी व निर्माल्य, सौम्य साबणाचा फेस यात रसायनांचे व धातूचे अंश अभावानेच कमी प्रमाणात असतात. तर शोष खड्डे तयार करणे. घरातील सांडपाण्याची योग्य पद्धतीने केलेली विल्हेवाट म्हणजे शोष खड्डा होय. सांडपाणी मुद्दाम तयार केलेल्या शोष खड्ड्यात सोडावे, तेथून ते जमिनीत मुरते. आंघोळीच्या मोरीतील धुण्या भांड्याच्या पाण्याची ही विल्हेवाट शोष खड्ड्याद्वारे होऊ शकते. वाळू असलेल्या मुरमाड जमिनीत या पाण्याचा चांगला निचरा होतो, पण चिकणमाती असलेल्या जमिनीत मात्र याचा फारसा उपयोग होत नाही. अशा वेळी चर खणून पाण्याला दूर न्यावे लागते. त्यामुळे रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यास आळा बसेल व त्यापासून रोगराई टाळण्यास मदत होईल. त्यामुळे शोष खड्डे तयार करणे उपयोगाचे ठरते. नंबर 2. पारसबाग. हातपंप विहिरीजवळील सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यास एक उत्तम मार्ग म्हणजे पारसबाग निर्माण करणे. या पारसबागेतील भाज्यांचा वापर घरात खाण्यासाठी केल्यामुळे कुटुंबाचे पोषण होण्यास मदत होते. खर्च. साधारणपणे वापरलेले पाणी हे वाहून जाते. ते पाणी शोष खड्ड्यामध्ये साठवले जाते. शोष खड्डे तयार करण्यासाठी साधारणपणे 1000 रुपये खर्च येतो. फायदे व उपयुक्तता. पाणी साचून डबके तयार होत नाहीत. पाण्यामार्फत पसरणारे रोग होत नाहीत. पाण्याचा वास येत नाही. सांडपाणी नसेल तर डासाची उत्पत्ती होणार नाही. रोगराई थांबण्यास मदत होईल आणि जमिनीतील भूगर्भात पाण्याची पातळी वाढण्यासाठी मदत होईल. उपक्रम करत असताना स्पष्ट झालेल्या संकल्पना. सांडपाणी म्हणजे अशुद्ध वापरलेले पाणी. सांडपाणी घरातून, उद्योगातून बाहेर पडते व हे पाणी पिण्यास अयोग्य असते. घराभोवती, रस्त्यात आणि गटारीत तुंबलेले सांडपाणी आरोग्यास घातक असते. हे समजले. नवीन काय शिकलात?
आपल्याला पाणी स्वच्छ आणि शुद्ध मिळणे हे आरोग्याच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचे आहे. प्रदूषित पाण्यामुळे बरेचसेच रोग होतात. पाणी प्रदूषित होण्याची अनेक कारणे आहेत आणि याला सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत. यामुळे पाण्याचा पुनर्वापर करणे हे समजले. शोषखड्डे, परसबाग याविषयी माहिती मिळाली. निष्कर्ष: शहरातील सांडपाणी एकत्रित करून शुद्ध करण्यासाठी शुद्धीकरणाची विकेंद्रित व्यवस्था निर्माण करावी लागेल. आज पाण्याची दुर्भिक्ष असताना आपण इतके पाणी या कामासाठी वापरू शकतो. उपक्रमाविषयी आपले मत अनुभवल्या. सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे शिकले पाहिजे. तेच पाणी आपण पुन्हा पुन्हा किती वेळा वापरू शकतो याचा विचार आता महत्त्वाचा ठरणार आहे. जितके जास्त वेळा हे शक्य होईल तितका जास्त वेळ पाण्याचे दुर्भिक्ष रोखण्यात आपल्याला यश मिळेल. पालकांची मदत हा उपक्रम करण्यासाठी ज्यावेळी अडचणी आल्या त्यावेळी काही माहिती पालकांच्याकडून मिळाली. शहरीकरण व औद्योगिकीकरणामुळे पाण्याचा साठा संपला की आपल्यासमोर 2 पर्याय उपलब्ध होतात. पहिला म्हणजे आपण पावसाचे साठवलेले पाणी वापरणे आणि दुसरा म्हणजे एकदा वापरलेले पाणी पुन्हा वापरणे. ही माहिती मिळाली. पालकांचे मत: सांडपाणी व्यवस्थापन करून आपण पाण्याचा जास्तीत जास्त पुनर्वापर करून आपण सांडपाणी म्हणजे अशुद्ध वापरलेले पाणी. सांडपाणी घरातून उद्योगातून बाहेर पडते व पाणी पिण्यास अयोग्य असते हे समजण्यासाठी मदत होईल. सहकार्य घेतलेल्या व्यक्ती: हा उपक्रम पूर्ण करण्यासाठी मला आमच्या शाळेतील शिक्षक, मित्र, आई-वडील, भाऊ-बहीण यांचे सहकार्य लाभले. वापरण्यात आलेल्या संदर्भ साहित्याची यादी: हा उपक्रम पूर्ण करण्यासाठी वापरण्यात आलेले संदर्भ साहित्य: 1. इयत्ता 10वी जलसुरक्षा पुस्तक. 2. जलसंवाद, कुमार विश्वकोश, महाराष्ट्र जलनीती 2019 आणि पाणी व्यवस्थापन. या ठिकाणी कृती आहे. प्रदूषण करणारे घटक, उपाय आणि पाणी बचत. कपडे धुणे यामध्ये साबण आणि पावडर प्रदूषण करणारे घटक आहेत. कपडे धुण्यासाठी पाणी आणि इतर पाण्यामध्ये न मिसळणे. त्याच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे पाण्याची बचत 10 ते 20 लिटरपर्यंत होते. 2. भांडी धुणे, साबण, पावडर, राख. भांडी घासून झाल्यावर पाणी एकत्र करून ते झाडांना देणे. 3. आंघोळ करणे, साबण, पावडर. आंघोळीसाठी बादलीत पाणी घेणे आवश्यक. पाण्याची बचत